नमस्कार. गट क पूर्व परीक्षा झाली, त्याआधी गट ब झाली आणि त्याचा निकाल पण आला. बरेच विद्यार्थी सतत मेसेज करत होते, तुम्ही सेशन्समध्ये विचारत होते की सर निकाल का लागत नाही, का लागत नाही. तर काल आयोगानं एक महत्त्वाचं शुद्धीपत्रक आणलं आणि म्हणजे आजचा व्हिडिओ करण्यामागे महत्त्वाचं म्हणजे गट क आता रिझल्ट लवकरच येईल आणि प्लीज बी रेडी. मला असं वाटतं की कट ऑफ पण खूपच कमी असणार आहे. नवीन जागा पण ऍड झालेल्या आहेत, त्याबद्दल बोलूया. पहिल्यांदा निकाल का लेट झाला त्याबद्दल बोलूया. काल आयोगाने एक शुद्धीपत्रक आणलेलं होतं, तुम्ही बघू शकता. ते 29 एप्रिल 26 ही तारीख आहे. ज्याच्यामध्ये विषय काय आहे तर बेलिफ लिपिक गट क नगरपाल शरीफ मुंबई या संवर्गांच्या भरती प्रक्रियेसंदर्भात. तर एक याचिका तिथे माननीय उच्च न्यायालय मुंबईमध्ये दाखल होती आणि त्याच्या सुनवाई दरम्यान माननीय उच्च न्यायालयाने सांगितलं की आपण या संवर्गाची भरती प्रक्रिया पूर्ण वेगळी घेऊया आणि तसं त्यांनी शासनाला कळवलं आणि मग शासनानं आयोगाला कळवलं की ही भरती प्रक्रिया आपण पूर्णपणे वेगळी करूया, तुम्ही या पदांना त्याच्यातनं गाळून टाका. फायनली आयोगानं ते मान्य करत सांगितलं की आम्ही ही 3 पदं रद्द करतोय आणि स्वतंत्र भरती प्रक्रियेसाठी आम्ही शुद्धीपत्रक आणू. तसं फायनली आता आज तुम्ही बघू शकता ते शुद्धीपत्रक आलेलं आहे अगदी काही मिनिटांपूर्वीच. 30 एप्रिल 2026 आधीच्या आयोगाने सगळे संवर्ग दिलेले आहेत. मग आयोगानं सांगितलं की आम्ही महाराष्ट्र गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2025 1741 पदांची भरती घेणार होतो. आता नवीन आम्हाला त्याच्यामध्ये जी मागणी पत्र प्राप्त झाले त्याच्या अनुषंगाने आम्ही 146 अजून जागा ऍड करतो. मग लिपिक टंकलेखक आणि ऑल जे काही पद आहेत ती आयोगानं ऍड केली आहे आणि फायनली आता आयोगाने जे खाली सांगितलेलं आहे ते आपल्यासाठी महत्वाचं. वरील प्रमाणे विषयांकित महाराष्ट्र गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2025 मधून विविध संवर्गाच्या 1884 जागा पदांकरता भरती प्रक्रिया राबवण्यात येईल. पदसंख्या आरक्षणामध्ये कोणताही बदल झाल्यास ते आयोग तुम्हाला संकेतस्थळावरती कळवेल. मूळ जाहिरातीमधला दिनांक 25 मार्च 26 व 29 मार्च 26 रोजीच्या शुद्धीपत्रकामधील इतर अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल नाही असं आयोगानं तिथे कळवलेलं आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये असणाऱ्या प्रश्नांना उत्तर देतोय की निकाल हा आता लवकरच येईल, तुम्ही प्लीज बी रेडी. कदाचित पुढल्या काही तासांमध्ये निकाल येईल, तर बी रेडी. परत एकदा मुख्य परीक्षा तुम्हाला सर्वांना माहिती आहे की खेळ हा महत्वाचा जो आहे तो पेपर 1 वरती आहे. आपल्याला त्यात जरा काम करणं खूप जास्त महत्वाचं आहे. कट ऑफ कमी येणार आहे, पण यात देखील ज्या विद्यार्थ्यांचे निकाल आले नाही त्यांनी कृपया खचून जाऊ नका. तुम्हाला लगेच परफॉर्म करायला 31 मे आणि 14 जून आहेतच, तर त्यात तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचंय. पण ज्या विद्यार्थ्यांचे निकाल येतात आहेत मी त्यांना म्हणेल की त्यांनी गपचूप मेन्सवरती फोकस करा. कारण बऱ्याच वेळेला असं होतं ना की प्रिलिम्स आणि मेन्स एकत्र आले, मी कशावरती फोकस करू. गपचूप मेन्सवरती फोकस करा, कारण आपला खेळ हा सापशिडी सारखाच आहे. ते सापाच्या तोंडातनं गिळल्या गेल्यानंतर शेपूट ही आपली 0 म्हणजे पूर्व परीक्षेवरती चालू होते. त्यामुळे दोस्तांनो तुम्ही जितके वरती जातात तितकं तुमच्यासाठी चांगलं आहे आणि यावेळेला जागा पण जास्त आहेत, त्याच्यामुळे कट ऑफ पण हा कमी येतोय. ऑफकोर्स ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क आहेत त्यांनी आधीच अभ्यासाला सुरुवात केलेली आहे हे मला ठाऊक आहे आणि ते अभ्यास करत पण असतील, त्यांना सर्वांना शुभेच्छा. पण निकाल आल्यानंतर तुम्ही आम्हाला नक्की कळवा, कारण मेन्ससाठीची एक आपली वेगळी बॅच आहे, ती आपण त्याच्याबद्दल काही प्रोव्हिजन्स करत असतो. शिवाय PW कडनं पण तुम्हाला काही गोष्टी दिल्या जात असतात, तर त्याच्यामुळे त्या आपल्यापर्यंत येतीलच. पण जर निकाल आला तर नक्की कळवा. निकाल आल्या आपण व्हिडिओ तर नक्की बनवू. त्या खाली एक गुगल फॉर्म असतो, तो आम्हाला नक्की भरून द्या. पण आता प्रिपरेशनमध्ये निकाल आल्यानंतर आयोग डेट काय देतोय ते एक बघणं गरजेचं आहे. जी डेट आत्ता आयोगानं प्रपोज केलेली आहे त्याच्यावरती आयोग स्ट्रिक्ट राहतो का हे पण बघणं गरजेचं आहे, कारण वेळ हा जरा कमीच मिळणार आहे हे मी पण मान्य करतो आणि असणारा सिलेबसचा आवाका तर खूप मोठा आहे हे तुम्हाला पण माहिती आहे. मात्र आता सध्या तरी आयोगाचा काही जरा मूड चेंज झालेला आहे, तुम्हाला पण ठाऊक आहे. आयोग सांगितलेल्या डेट्सवरती खूप स्ट्रिक्ट आहे आणि ते बिलकुल आयोग त्या गोष्टी फॉलो करतोय जे आपल्यासाठी सर्वांसाठी चांगलं आहे. मात्र ज्यांचा कोणाचा निकाल येईल त्यांनी कृपया मुख्य परीक्षेवरती व्यवस्थित फोकस करा. पेपर 1 पेपर 2 आपल्यासाठी खूप जास्त महत्वाचे, स्पेशली पेपर 1 त्याच्यात स्कोरिंग करणं आपल्याला जास्त गरजेचं. बाकी तुमच्या मदतीसाठी तर आम्ही आहोतच. तुम्हाला अजून ह्याच्यामध्ये काय काय हवंय ते आम्हाला नक्की कळवा. मुख्य परीक्षेसाठी सुद्धा आपण काहीतरी नक्कीच घेऊन येणार आहोत. स्टे ट्यून, तुम्ही त्यासाठी बिलकुल रेडीच राहा. निकाल आल्या आपण त्याच्यामध्ये प्रोव्हिजन्स करणार आहोत. आता तुम्हाला या व्यतिरिक्त काही समस्या असतील तर नक्की सांगा, आम्ही आहोतच तिथे तुमच्या मदतीला. स्पेशली
मेन्सच्या स्ट्रॅटर्जीबद्दल पण तुम्हाला काही हवं असेल तर नक्की खाली कळवा. आणि हो, जर तुम्ही येत्या 31 मेचा राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर देत असाल तर त्यासाठी आज रात्री किंवा उद्या सकाळी मी एक महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन येतोय की येत्या 30 दिवसांमध्ये आपण नक्की काय केलं पाहिजे. त्यात तुम्ही काय वाचलं पाहिजे यापेक्षा काय करायला हवं आणि काय नको करायला ह्याच्यावरती जरा जास्त फोकस केलेला आहे. काही मेंटल गोष्टी आहेत, काही सायकोलॉजिकल गोष्टी आहेत ज्या आपण फॉलो केल्या पाहिजे, ज्याच्यानं आपल्याला फायदा होईल, तर त्या मी त्याच्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ते नक्की बघा. आणि ज्यांचे कोणाचे निकाल येतात त्यांनी करण्याचं काम आहे ते म्हणजे प्लीज 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 आम्हाला नक्की कळवा. दोस्तांनो, यात लेट मी बी स्पेसिफिक, मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला आमची गरज लागणार आहे तर तिथे आम्ही तुमच्यासाठी उभे राहणार आहोत. मुख्य परीक्षेमध्ये ज्या ज्या महत्त्वाच्या गरजा आहेत, एस्पेशली GS मध्ये, एस्पेशली तुम्हाला लँग्वेजेसमध्ये, तिथे आमच्या फॅकल्टीजने खूप चांगले सेशन्स घेतलेले आहेत. ते तुम्हाला नक्कीच त्याच्यामध्ये त्याची मदत होईल. आता निकाल येईलच आणि आला की तुम्ही आम्हाला नक्की कळवा. तोपर्यंत आपण भेटूया. थँक्यू सो मच. जय हिंद.